सुरेख चेंडू, सुरेख फटका, चेंडू जातोय तो सीमारेषेच्या दिशेनं. आता मात्र 4 धावा, खणखणीत चौकार आपल्या संघासाठी. उमेश यांच्या बॅटीतून आपलं आक्रमकतेवर या ठिकाणी दाखवण्यास सुरुवात होते ते गांधी संघाकडून. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा सुरेख फटका, परंतु आता मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि एका जागेवरती समाधान मानावं लागते ते उमेश यांना. आता स्ट्राईक आले ते कुमार. योगेश यांच्याकडून चांगली गोलंदाजी होते. सुरेख चेंडू, चेंडू हवेत गेलाय. पावद्या काय होतंय, चांगला प्रयत्न होता परंतु जेल सुटलाय आणि डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेलाय. 1 धाव मिळते ती गांधी संघाला. चांगला प्रयत्न होता झेल टिपण्याचा परंतु प्रयत्न फसला. एक जीवदान. सुरेख चेंडू, आता मात्र चकवलंय ते कुमार यांना. अशाच पद्धतीच्या गोलंदाजीची आवश्यकता आहे ती युवर संघाला. सुरेख चेंडू, अपील दाद मागितली जात होती या ठिकाणी लेग बिफोरची, परंतु पंच ठाम. आणि दरम्यान पहिलं षटक. धाव फलक 7 धावा. पहिलं षटक. रितेशजी आपल्या या ठिकाणी स्वागत आहे. आमचे स्नेही रितेशजी मानकुमरे. अतिशय संत गतीची सुरुवात या ठिकाणी. स्पीकर काय धड आहे का? दुसऱ्या षटकासाठी या ठिकाणी युवर संघाकडून सनी. त्यांचा सामना आता करता येते उमेश. आक्रमक धडाकेबाज फलंदाज गांधी संघासाठी. सनी यांचा सुरेख चेंडू, सुरेख फटका, चेंडू जातोय तो डिक्लेअर झोनच्या दिशेनं आणि पंचांनी एक निश्चित धाव दिली आहे त्या ठिकाणी. फटका सुरेख होता. एका धावेवरती समाधान मानावं लागतं इथे गांधी संघाला. अतिशय मर्यादित षटकांचे सामने आणि सुरुवातीच्याच चेंडूपासून आक्रमक भूमिका पार पाडावी लागते ती फलंदाजांना. सुरेख फटका, चेंडू जातोय तो सीमारेषे पार. षटकार, सुरेख फटका. उमेश यांच्याकडून धडाकेबाज फलंदाजाने आपला धडाका त्यांनी सुरू ठेवलाय आपल्या संघासाठी. अशाच मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे ती गांधी संघाला. एक चांगलं सन्मानजनक आव्हान युवर संघासमोर तरच ठेवू शकतो गांधी संघ. सुरेख फटका. आता मात्र चांगला प्रयत्न होता परंतु चेंडू सरळ षटकारासाठी लागू पडता. सणसणीत खणखणीत उमेश यांच्या बॅटीतून हा षटकार. आता मात्र आपली भूमिका, आपले इरादे स्पष्ट करतो गांधी संघ. सनी यांचा हा चेंडू आता मात्र चांगला चेंडू होता. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता उमेश यांचा परंतु चेंडू बॅटीची किनार घेऊन गेला आणि फक्त एकच धावेवरती समाधान मानावं लागलं ते या ठिकाणी गांधी संघाला. सनी यांचा पुढचा चेंडू
कुमार यांच्यासाठी सुरेख चेंडू, सुरेख फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु दरम्यानच्या काळात एक धाव पूर्ण करता येते. कुमार पुन्हा एकदा उमेश समोर फाकलाय. सुरेख चेंडू, परंतु थोडस मुश्किल, परंतु तेवढ्यावरच समाधान मानावं लागतंय. आणि बाद थोडासा स्वतःला सावरू शकला नाही तो कुमार. थांबू का जाऊ का थांबून अशातच निर्णय अंगलट आला तो कुमार यांच्या आणि स्वतःचा बळी देऊन जाता येते या ठिकाणी. कुमार चांगली फलंदाजी करत होते आपल्या संघासाठी, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि एक चांगला धक्का दिलाय तो गांधी संघाला. अनेकेत आता आले ते आपल्या संघासाठी नवीन फलंदाज. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 2-23. युवर संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय तो. योगेश संघासाठीच दुसरं षटक घेऊन येत आहेत. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं तिसरं. सुरेख चेंडू, दाद मागितले जात आहे, परंतु पंच थोडासा दिशाहीन चेंडू असं गोलंदाजांना दर्शवतायत आणि ते अपील फेटाळलं जात आहे पंचांकडून. सुरेख चेंडू, फलंदाज चकले होते. सुरेख चेंडू आता मात्र पुन्हा एकदा बीट होत आहेत ते. उमेश चांगले आहेत गांधी संघाकडून. उमेश यांच्या कडून चांगल्या मोठ्या फटक्यांची आवश्यकता, परंतु चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा जोरदार अपील, पुन्हा एकदा दाद मागितली जात आहे, परंतु लेगबायच्या स्वरूपामध्ये डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय आणि एकच धाव मिळते ती उमेशांना. उमेश पुन्हा साईडसाठी आपल्याला जावं लागेल. निश्चित स्वरूपाची ही धाव होती. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी होते ती योगेशांची. आपल्या संघासाठी वैयक्तिक दुसरं आणि तिसरं, संघासाठीचं तिसरं षटक या ठिकाणी टाकता येते. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा दाद मागली जाते. यावर बॅटची किनार घेऊन गेलेला चेंडू मला वाटतंय आणि डिक्लेअर झोन मध्ये एका धावेवरती समाधान मानावं लागतं इथे पुन्हा एकदा उमेश यांना. सुरेख गोलंदाजी आता मात्र थोडस जगडून ठेवलंय ते गांधी संघाला. उमेश यांना मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे गांधी संघाला. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा सुरेख चेंडू, पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये एका धावेवरती समाधान मानावं लागतं. एकेरी दुहेरी धावा देता येतं, काही फार मोठा फरक पडत नाही युवर संघाला. थोडस पेचात पकडलंय, थोडस मापक ठेवलंय ते गांधी संघाला या ठिकाणी. आता मात्र सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. उमेश यांचा त्रिफळा उडवलाय, एसटी उकडल्यात आणि अशा प्रकारे एक मोठा जबरदस्त उमेश यांच्या रूपानं धक्का धावफलक होतोय तो. 3-26. तिसरं षटक सुरू असताना तिसरं षटक संपलं. सुरेख गोलंदाजी, आपली 2 षटकं यशस्वी पूर्ण केली ती योगेशांनी. 26 धावा, 3-26. सागर चौथ्या षटकासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी ते चौथं षटक घेऊन येत आहेत.
नवीन फलंदाज गणेश, माणसातल्या गणेश आहेत आणि स्ट्राईकला येते अनिकेत. थोडस रोखलं जातं इथे गांधी संघाला, त्याला भरभर उरता. सुरेश चेंडू, सुरेश फटका, चेंडू जातोय तो सीमा रेषेच्या दिशेने आणि सणसणीत खणखणीत चौकार. अनिकेत याच्या बॅटीतून निघालेला हा खणखणीत चौकार. अशाच मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे ती गांधी संघाला. सागर यांच्यावरती जोरदार आक्रमण सुरू केलंय ते अनिकेत यांनी. सर्व उपस्थित पाठीराखे आणि प्रेक्षकांच्या आयोजकांच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत. सागर यांचा पुढचा चेंडू, सुरेश चेंडू चकलेत आणि तरी परंतु बायच्या स्वरूपामध्ये किपर यांना चेंडू कलेक्ट करता आला नाही. दरम्यान निश्चित स्वरूपाची बायच्या स्वरूपात एक धाव मिळते याची गांधी संघाला. एकतीस धाव संख्या झाले. सुरेश चेंडू, सुरेश फटका. आता मात्र चेंडू सरळ उत्तुंग षटकार गांधी संघाकडून. अनिकेत चौकारानंतर खणखणीत उत्तुंग असा षटकार. अशाच फटक्यांची आवश्यकता आहे की गांधी संघाला. थोडस चिंतेत संघाला विचार करायला लावले या फटक्यानंतर अनिकेतनं युवर संघाला. सागर यांची थोडीशी महागडी गोलंदाजी थोडीशी वाटायला लागते या ठिकाणी. पुन्हा एकदा सुरेश चेंडू लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते ती गांधी संघाला. सुरेश चांगला चेंडू होता हा. आता गणेश स्ट्राईकला आलेत पहिल्यांदा. सुरेश चेंडू, सुरेश फटका, परंतु त्याखाली क्षेत्रातील दिसतोय सुरेश झेल या ठिकाणी. आणि झेलबाद एक चांगला धक्का या ठिकाणी. समीर यांनी अतिशय सुरेख झेल टिपलाय. दोन मोठ्या फटक्यांनंतर या ठिकाणी चांगला बळी. या ठिकाणी पैलवान निवृत्ती डुंबळे यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. सुरेश चेंडू, निर्भय चेंडू. किती ओव्हरचे रे भावा? 5 ओव्हरचे. किती मॅचची 5 ओव्हरच्या? धाव संख्या होते ती 38. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 38. अजूनपर्यंत थोडस माफक थोडस रोखण्यात यश आले ते युवर संघाकडून. गांधी संघाला थोडस रोखले. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये आक्रमणाची गरज असेल ती गांधी संघाला. किच्चून आणि भेदक गोलंदाजी होते ती युवर संघाकडून. सुरेख चेंडू आणि आता मात्र थोडासा ताळमेळ, मिस अंडरस्टँडिंग आणि धावतीच्या रूपानं या ठिकाणी बाद होतोय तो. उमेश बाद झालेत. नवीन फलंदाज इंद्रजित गांधी संघासाठी अतिशय शेवटचा आणि आक्रमण करण्याचं, परंतु शेवटच्या षटकात देखील अतिशय
सुरेख गोलंदाजी होते ती आर्यन याच्याकडून. सुरेख चेंडू, सुरेख उत्तुंग फटका, उत्तुंग उत्तुंग असा खणखणीत षटकार गांधी संघाकडून. अनिकेत याच्या बॅटीतून अशाच फटक्यांची आवश्यकता होती ती गांधी संघाला. साजेशी खेळी करतायत आपल्या संघासाठी. अनिकेत, उत्तुंग असा फटका लेग साईडच्या दिशेने त्यांनी मारला होता. पुन्हा एकदा सुरेख चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारलेला आणि हा चेंडू जातोय तो सरळ सीमा रेषे पार. चौकार. अतिशय आता मात्र आक्रमण सुरू ठेवले ते गांधी संघानं. आक्रमणाची आक्रमक फलंदाजीची आवश्यकता होती. तशीच फलंदाजी शेवटच्या षटकामध्ये या ठिकाणी गांधी संघाकडून होते. अखेरचं आणि हाणामारीचं षटक असतं आणि पुन्हा एकदा चेंडू उत्तुंग लगतचा मैदानाच्या लगत मारला. अनिकेत याच्या बॅटीतून मजबूत आव्हान युवा संघासमोर देण्यात या ठिकाणी भरारी घेतोय तो गांधी संघ. दोन खणखणीत उत्तुंग षटकार, चौकार या षटकामध्ये आतापर्यंत निश्चित दुर्धाव चेंडू नक्कीच आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याची धाव घेतलेली नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, परंतु बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आणि हे षटक संपतंय. धाव संख्या होते ती 55. 55 56 धावांचं मापक आव्हान या ठिकाणी गांधी संघाने ठेवलंय विवर संघासमोर. यानंतर होणारा सामना गवडी आणि यामध्ये विजेता संघ. गवडी संघ कुठेही जाऊ नये, लगेचच पुढची लढत या ठिकाणी होणार आहे. हॅलो, चला गांधी संघ क्षेत्ररक्षण लावायचंय. फार चेंडू द्या तिकडे. चेंडू मैदानामध्ये पाठवायचा आहे. चला गांधी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विवर संघ आपली सलामीची वेळी मैदानात पाठवायची आहे. फार तगडं नाही, परंतु सन्मानजनक आव्हान ठेवलंय ते विवर संघासमोर गांधी संघानं. मापक आव्हान म्हणावं लागल. 30 चेंडू मध्ये
युवर संघाकडून आर्यन आणि अशोक ही सलामीची जोडी. गांधी संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं पहिलं षटक घेऊन येतोय अनिकेत. सदाभार आक्रमक फलंदाजी आपल्या संघासाठी ज्यांनी केली ते अष्टपैलू खेळाडू अनिकेत. आता गोलंदाजीसाठी चेंडू त्यांनी हातामध्ये घेतलाय, त्यांचा सामना करतील ते आर्यन. युवा फलंदाज युवर संघाकडून आर्यन आणि अशोक ही सलामीची जोडी. 56 धावांचा पाठलाग करताना सुरुवात कशी या ठिकाणी होते युवर संघाकडून ते पाहायचं आहे. गांधी संघानं आपलं आक्रमण सुरू ठेवलंय. अनिकेतांचा पहिला चेंडू, सुरेख चेंडू, डाव्या यष्टीच्या बाहेर राहिलेला आणि पहिलाच दिशाहीन चेंडू. एक अवांतर आणि धावून 2 धावा पूर्ण केल्यात. शून्य चेंडू आणि 3 धावा बहाल केल्यात त्या युवर संघाला. अवांतर धावेने या ठिकाणी सुरुवात. अनिकेताची थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. आता मात्र सुरेख चेंडू, सुरेख फटका, परंतु नो मॅन लँड. क्षेत्ररक्षक विरहित क्षेत्रामध्ये सुरेख फटका. आर्यन यांच्या ह्या 2 धावा. धावसंख्या होते ती 5. सुरेख चेंडू बीट केलंय, चकवलंय ते आर्यन यांना. सुरेख चेंडू पुन्हा एकदा. एक अपील, परंतु अपील फेटाळले. पंच सक्षम, अतिशय सुरेख पंचांची कामगिरी या सत्रामध्ये सुरू आहे. अतिशय चांगले नामांकित पंच या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी आपली सेवा देत आहेत. दरम्यान अनिकेताचा पुढचा चेंडू. आत्ता मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, एका अवांतर धावेची भर. पहिलं षटक सुरू असताना धावसंख्या होते ती बिनबाद 6. शांत संयमी या ठिकाणी आणि चांगली सुरुवात युवर संघाकडून. सुरेख चेंडू जोरदार टोलवण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटीच्या पट्ट्यामध्ये क्षेत्रामध्ये चांगला आलेला नाही. निर्धाव चेंडू. अनिकेत यांचा फुलटा चेंडू, तशाच पद्धतीचा जोरदार फटका. चेंडू जातोय तो उत्तुंग षटकार, अतिशय देखणा सुरेख असा फटका या ठिकाणी. आर्यन याच्या बॅटीतून किरकोळ शरीरयष्टी असलेला आर्यन, परंतु फटके मात्र उत्तुंग आणि उंच पुऱ्याचा मारतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या होते ती 12. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू, यावर 1 धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेले आणि स्वयंसेवक आपण चेंडू पाहायचे आहेत. क्षेत्ररक्षकांना मैदानाच्या बाहेर धावावं लागतंय.
हा ते सगळे हा तिथले ये नेता स्टेजवरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13शी धावसंख्या होती ती विवर संघाची. एक चांगली सुरुवात, आवश्यक आणि आश्वासक सुरुवात या ठिकाणी विवर संघाकडून. चला गांधी संघ भरभर उरका. इंद्रजित आता वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठीचं दुसरं षटक घेऊन आलेत. सुरेख फटका आणि उत्तुंग षटकार या ठिकाणी अशोक यांच्या बॅटीतून. चांगलं आक्रमण या ठिकाणी युवर संघाकडून. दोन उत्तुंग षटकार युवर संघाकडून आलेत आतापर्यंत. इंद्रियांचा पुढचा चेंडू, सुरेख फटका, सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु दोन्ही फलंदाजामध्ये थोडासा ताळमेळ नसल्यामुळे परंतु वेळी सावरले आणि धोका पत्करला नाही, धोका टळला. दरम्यान इंद्रियांचा पुढचा चेंडू अशोक यांच्यासाठी. आता मात्र उत्तुंग फटका समालोचन कक्षाच्या दिशेनं आणि हा या षटकातील दुसरा खणखणीत उत्तुंग षटकार. दुसरं षटक सुरू असताना धावसंख्या होते ती बिनबाद 25. सुरेख चेंडू. आता मात्र गोलंदाजीने थोडस सावरलंय. सुरेख टप्पा. आतापर्यंत चांगली सुरुवात विवर संघाने केले. पुन्हा एकदा सुरेख फटका, चेंडू येतो सीमारेषेच्या दिशेने आणि हा चौकार. अतिशय चांगला षटक या ठिकाणी विवर संघाच्या दृष्टीनं. अशाच गोलंदाजीची आशा असेल ती. विवर संघाला अतिशय चांगली फलंदाजी, आक्रमक फलंदाजी या ठिकाणी गांधी संघाला विचार करायला लावणारी फलंदाजी विवर संघाकडून. पैसा बाद में देता है ना कितना हुआ हाँ कब कितना हुआ निश्चित स्वरूपामध्ये डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. धावसंख्या होते ती संपली ना. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती बिनबाद 30. चांगली आणि सन्मानजनक सुरुवात विवर संघाकडून. विजयाच्या दिशेनं यशस्वी वाटचाल होते ती विवर संघाची. दोन षटकामध्ये 30 धावा या ठिकाणी दिलेत गांधी संघानं. नवीन गोलंदाज कुमार गांधी संघाकडून. वेगवान गोलंदाज त्यांचा सामना करते ते आर्यन. चांगली फलंदाजी केली आतापर्यंत आर्यन यांनी. पुन्हा एकदा उत्तुंग गगनभेदी षटकार आर्यन यांच्या बॅटीतून.
दिसत नाही पण दम मात्र आहे. किरकोळ शरीरयष्टी आर्यन यांची, परंतु फटके मात्र आपल्यातून आणि उतुंग मारतायत आपल्या संघासाठी. घातक आक्रमक फलंदाजी करतायत आर्यन. आणि थोडासा बाउन्स करण्याचा प्रयत्न, अवांतर धाव, थोडीशी दिशेने थोडासा प्रेशर नक्कीच. एका मोठ्या फटक्यानंतर दबाव हा मात्र नक्कीच येत असतो. तो गोलंदाजावरती विचार करायला भाग पाडलं जातं गोलंदाजाला. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू, आता मात्र निर्धाव चेंडू खेळपट्टीच्या मधल्या भागामध्ये चेंडू आदळला जातोय. बुमराच्या पद्धतीचा हा चेंडू मध्यंतरीच आदळला जातोय, बाउन्स केला जातोय. आता मात्र उतुंग फटका आणि चेंडू जातोय तो पुन्हा एकदा उतुंग उतुंग आणि उतुंग असा षटकार. आणि आपले इरादे आणि आपला विजय जवळजवळ निश्चित करण्याच्या दृष्टीनं आश्वासक या ठिकाणी फलंदाजी आर्यन यांची. उत्तुंग असे षटकार मारता येते. पुन्हा एकदा जोरदार फटका. आता मात्र पुन्हा एकदा सलगचा दुसरा षटकार. संघाच्या अर्ध्या षटकाच्या जवळ आलाय तो विवर संघ. तिसऱ्या षटकामध्येच अतिशय सन्मानजनक विजयाच्या समीप पोहोचलेला 49 आणि संघाचं अर्धशतक पूर्ण केलं जातं ते विवर संघाकडून. आर्यन आणि अशोक यांच्याकडून बिनबाद 50. सुरेख चेंडू चकवलंय, बीट केलंय ते अशोक यांना. तिसरं षटक संपतंय. 12 चेंडू मध्ये विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आहे ती विवर संघाला. एक जोरदार आणि जबरदस्त आव्हानाचा पाठलाग करत असताना या ठिकाणी विवर संघ. आणि आता मात्र आव्हान आटोक्यात आणले ते विवर संघानं. मात्र 12 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 6 धावांची विजयासाठी आवश्यकता. सुरेख चेंडू, सुरेख फटका. आता मात्र सुरेख झेल आणि पहिला आर्यन याच्या रूपानं जबरदस्त धक्का. परंतु आपलं काम पूर्ण करून आर्यन पॅव्हलिनच्या दिशेने जातोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये पॅव्हलिन मधून त्याचं स्वागत होत आहे. एक चांगली खेळी. वैयक्तिक 28 धावा करून पॅव्हलिन मध्ये परतला तो आर्यन. हा चेंडू सुरेख चेंडू यावर एकच धाव घेत आहेत. नवीन फलंदाज योगेश. हा फटका चेंडू जातो सीमा रेषेच्या दिशेनं. स्कोर लेवल खणखणीत, सनसनीत चौकार.
आता मात्र गांधी संघासाठी धोक्याची घंटा. विजय निश्चित होतोय तो विवर संघाचा. सुरेख चेंडू, सुरेख फटका, चेंडू जातोय तो सीमा रेषे पार. एका चौकारानं खणखणीत फटक्यानं विजयश्री साजरी. या ठिकाणी गांधी आणि विवर संघादरम्यान अतिशय प्रेक्षक